श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 955. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्र आणि विभीषणाचा हा संवाद आणि त्या आधाराने परमार्थाची काही अत्यंत गुह्य आणि सूक्ष्म सूत्र समजून घेत आहोत. प्रभू रामचंद्रांनी विभीषणाला आदर देत, हे विभीषणा, तुझ्या अंतरंगामध्ये देखील हे सर्व गुण आहेत. कुठले? सगुण उपासक, परहित निरत, नीती दृढ नेम, ते नर प्राण समान मम, जिनके द्विजपद प्रेम. अशा या सर्व गुणांनी हे विभीषणा तू युक्त आहेस आणि त्यामुळं ताते तुम तिसय प्रिय मोरे. तू मला केवळ प्रिय नाहीस, अत्यंत प्रिय आहेस. सज्जनो, आपण या एका सुंदर अतिशय प्रिय या शब्दाच्या आधाराने ही अवस्था एका जीवाला कशी प्राप्त होते, आमच्यासाठी आदर्श असलेलं हे विभीषण व्यक्तित्व आम्ही आमच्या जीवनामध्ये कसं उतरवू शकतो, या दृष्टीने आपण कालच्या टप्प्यामध्ये काही चिंतन सूत्र बघितली. जीवनात विभीषण होणं म्हणजे नेमकं काय आहे? या नश्वर जगाकडून जोपर्यंत आपण लाथा खात नाही तोपर्यंत आपण सुधारणार नाही, अशा एका कुठल्या तरी भ्रामक संकल्पनेमध्ये आपण जगत असतो. कित्येकदा जीवनामध्ये अशी कुठलीच रावणासारखी लाथ बसत नाही आणि त्यामुळे जीवन या मायावी विश्वामध्येच विरून जातं. आणि जरी एखाद्याला प्रारब्धाचा तडाखा बसला तरी देखील आशारूपी दोरी त्याला परत परत या संसाराकडे खेचून घेते, परंतु राम सन्मुख होण्यासाठी, रामाकडे झेपवण्यासाठी मात्र त्या जीवाला ती तयार करत नाही. असा हा आशेचा पाश तोडून रामाकडे झेपवायचं. या स्वधर्मामध्ये राहत असताना आपल्या अवतीभोवती असलेल्या प्रत्येक जीवामध्ये राम पाहणं आणि ज्यांच्याकडून कदाचित आपल्याला त्रास झाला असेल हे देखील या रामाची लीला आहे असं समजून आपण अखंड रामाचं स्मरण ठेवणं, हे या विभीषणासारखं भवसागर पार करण्याचं एक सुंदर चरित्र आपल्या जीवनात आपण प्राप्त करू शकतो. विभीषण हा अत्यंत स्वतःशी प्रामाणिक आहे. आपण देखील आज कदाचित वासनेच्या आधाराने स्वतःला या परमार्थात झाकण्याचा प्रयत्न करू, परंतु विभीषणाचं हे सूत्र ज्याला कळालं की उरकछु प्रथम बासनारही, प्रभुपद प्रीती सरित सोबही, अशा रीतीने आपण आहोत असे विषयामध्ये आसक्त आहोत, हे आपण आपल्या सद्गुरूला, आपल्या भगवंताला विदित करावं. आणि त्याच्या भजनामध्ये आपण जसे जसे रंगू लागूत, हे भजनच आम्हाला या समस्त विषयांपासून सोडवतं. हाच या परमार्थाचा अंतिम सत्याचा भाग आपण कालच्या टप्प्यात बघितला. आज या दोह्याच्या अंतिम सूत्रांचं आपण चिंतन करून मग इथं प्रभू रामचंद्र आणि विभीषण या संवादाला विराम मिळणार आहे, ज्याचं आपण अत्यंत विस्तारपूर्वक चिंतन बघितलं. जणू काही प्रत्येक दोह्याला 3 निरूपणापर्यंत आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला, तरी देखील कदाचित या चौपाईमधला एक अंश देखील आपण आपल्या या वाणी रूपाने उच्चारण करू शकलो नाही, त्याच्या गुह्यतेला जाणू शकलो नाही. एवढं अगाध प्रभू रामचंद्र आणि विभीषण संवादाचं हे चरित्र आहे. विभीषण प्रभू रामचंद्रांना म्हणतो की उरकछु प्रथम बासनारही, प्रभुपद प्रीती सरित सोबही. माझ्या हृदयामध्ये हे प्रभू काही वासना होत्या, परंतु जसं मी आपल्याला सन्मुख आलो, जसं मला प्रभू रामचंद्रांचं चरित्र हनुमंतासारख्या अधिकारी सद्गुरू तत्वाकडून ऐकायला मिळालं, तत्पश्चात माझ्या हृदयामध्ये तुमच्या या नामस्मरणाचं, तुमच्या या स्मृतींचं एक विलक्षण
असा जागर सुरू झाला. प्रभो, आणि या भजनामध्ये तुमच्या स्मरणामध्ये न जाणे माझ्या या चित्तामधल्या वासना कुठच्या कुठं पळून गेल्या. प्रभुपद प्रीती सरित सोबही. प्रभूंच्या प्रीती रूपी नदीमध्ये त्या वाहून गेल्या. अशा रीतीने बिभीषण आता प्रभू रामचंद्रांच्या समोर संपूर्णपणे निरीच्छ होऊन आलेला आहे. त्याची काहीच अपेक्षा नाहीये. बघा, प्रभू रामचंद्रांनी देखील त्याच्या आवडत्या भक्ताचा एक गुणधर्म सांगताना काय म्हटले की समदरसी कछु इच्छा नाही. कुठलीच लौकिक जगामधली इच्छा ज्याच्या अंतःकरणात नाही. आणि असा निरीच्छ असलेला हा बिभीषण प्रभू रामचंद्राने देखील या दोह्याच्या सुरुवातीला सांगताना म्हटलं की ताते सब गुण तोरे. तुझ्यामध्ये हे सगळे गुण आहेत म्हणून तू मला अत्यंत प्रिय आहेस. बिभीषणाच्या मनामध्ये खरं तर ही निरीच्छ अवस्था असणं हे अत्यंत अवघड असलं पाहिजे, होय की नाही? बघा, आपण जर आपल्या घरातून असे बाहेर पडलो, कुठं जायचं माहित नाही, कोणाकडे राहायचं माहित नाही, समोरच्या व्यक्ती आपला स्वीकार करतील का माहित नाही, असे अनेक प्रश्न आपल्या अंतरंगामध्ये असतात. त्यामुळं आपण अशा एका अनामिक प्रभू रामचंद्र रूपाकडे झेपावताना तो आपल्याला सांभाळेल ना, असा मनामध्ये संशय देखील न येणं हे अत्यंत श्रेष्ठ परमार्थाचे लक्षण आहे. श्री महाराजांचं समस्त आयुष्य ते या स्थितीमध्ये जगले बरं का. ती एक उत्कट भक्ती होती. ती एक विलक्षण असं जीवन जगण्याचं प्रेममय असं शास्त्र होतं की ज्यामध्ये त्यांची समस्त अनन्यता ही प्रभू रामचंद्रांच्या चरणी होती. तो जे करेल ते योग्य आहे, तो जसं ठेवेल तसं आनंदाचंच आहे, ते माझ्या कल्याणाचंच आहे, या दृढ भावनेने श्री महाराज जगले. त्यामुळे त्यांना ना कुठली काळजी आहे, ना स्वतःच्या लौकिकाची त्यांना कुठली चिंता आहे. आपल्याला तो प्रसंग माहीतच आहे की एकदा माणगंगेच्या किनारी रामशास्त्री गिजरे आणि काका फडके यांची काहीतरी बाचाबाची झाली, मारामारी झाली. आणि त्यामध्ये रामशास्त्री गिजरे त्यांना खूप अद्वा तद्वा बोलले, शिव्या घातल्या. यावरती काका फडके महाराजांच्याकडे धावत आले आणि म्हणाले, अहो काय महाराज ते रामशास्त्री गिजरे पिसाचे म्हणे, अगदी कसं ठेवून घेतलं तुम्ही त्यांना? महाराज, मला मारलं, मला शिव्या दिल्या ते ठीक आहे, परंतु तो तुमचा मनुष्य आहे, लोक तुमच्याकडे बघून काय म्हणतील? तुमचा शिष्य आणि असा? यावरती महाराज म्हणाले की रस्त्यावरती एखादा हाडूक पडला असेल तर आपण त्याला कधी स्पर्श करायला जात नाही, परंतु एक लक्षात घ्या, आपल्या मुखामध्ये असलेले दात हे देखील एक हाडच आहे. जेव्हा त्याला आपण आपलं म्हणतो त्यावेळेला आपपर भाव हा आपसूकपणे निघून जातो. आणि तुम्ही मला विचारलं की तुमच्या लौकिका खातर अशा व्यक्तींना तुम्ही जवळ ठेवू ना असं म्हणताय. एक लक्षात घ्या, माझी लाज मी सर्व काही रामाकडे सोपवली आहे. ज्याला आपल्या लौकिकाची, आपल्या स्वतःच्या असलेल्या कुठल्याही दृश्य जगाची वासनाच नाही, असा जो संपूर्णपणे प्रभू रामचंद्रांवरती आधारलेलं व्यक्तित्व असतं, तोच हे मनापासून म्हणू शकतो की अब मला आता काहीच नको. माझ्या हृदयातल्या सर्व प्रकारच्या वासना तुझ्या या प्रेममय भजनरूपी नदीमध्ये वाहून गेल्या आहेत. बिभीषण तत्पश्चात प्रभू रामचंद्रांना म्हणतो की अब कृपाल निज भगती पावनी, देहु सदा शिव मन भावनी. तेव्हा हे कृपाळू, शिवजींच्या मनाला सदैव प्रिय वाटणारी अशी पवित्र भक्ती आपण मला द्यावी. आणि तत्पश्चात लगेचच प्रभू रामचंद्र एव मस्तुकही प्रभुरन धीरा, मागा तुरत सिंधु कर नीरा. बघा, यामध्ये आपल्यासारखे दृश्य जगाशी लिप्त असलेली लोक म्हणू शकतील की एका आधीच्या चौपाईमध्ये बिभीषण म्हणतो की उर कछु प्रथम बासना रही, प्रभुपद प्रीती सरित सोबही. आता माझ्या हृदयामध्ये कुठल्याही प्रकारची वासना नाही. आणि लगेचच खाली म्हणतो की अब कृपाल निज भगती पावनी, देहु सदा शिव मन भावनी. प्रभो,
मला जर आपण काही देऊ इच्छित असाल तर आपण मला महादेवाला अत्यंत प्रिय असलेली पवित्र भक्ती वरदान रूपाने द्या. एका ठिकाणी निरीच्छता आहे आणि तत्पश्चात भगवंताच्या भक्तीची याचना बिभीषणाने केली आहे. म्हणजे आमच्यासारख्या सामान्यांच्या दृष्टीने लौकिकाचं मागितलं नाही, परंतु भगवंताची भक्ती मागितली. अर्थातच भक्ती मागणं म्हणजे देखील काहीतरी हृदयामध्ये आहेच, असा आपण निष्कर्ष काढू शकतो. श्री महाराज म्हणायचे की मला भगवंत हवा आहे, मला परमेश्वर हवा आहे, हे कधीच वासनेच्या अखत्यारीमध्ये येऊ शकत नाही. जसं आपण एखादे पीठ अनेक गाळण्यांमधून गाळून घ्यावं, चाळण्यांमधून चाळून घ्यावं आणि त्यानंतर त्याचं अत्यंत शुद्ध स्वरूप जसं आपल्याकडे राहावं, त्याप्रमाणे श्री महाराज म्हणायचे की समस्त वासना निशेष झाल्यानंतर जे शेवटी उरतं ते या भगवंताच्या दर्शनाची अभिलाषा आहे. त्यामुळे त्याला वासना या शब्दाच्या आधाराने आपण कधीच मोजण्याचा प्रयत्न करू नये. ते आपलं खरं स्वरूप आहे. आणि हे प्रभू रामचंद्रांनी ऐकलं. बिभीषणाच्या हृदयाचा त्यांनी ठाव घेतला आणि लगेच प्रभू रामचंद्र एव मस्तु कही प्रभु रणधीरा मागा तुरत सिंधू कर नीरा. हनुमंताच्या आणि बिभीषणाच्या चरित्रामधलं एक अत्यंत सुंदर साम्य आपल्याला दिसतं. हनुमंताने देखील एका चौपाईचा देखील पूर्ण शब्दांचा वापर न करता केवळ अर्धचरणामध्ये भगवंताजवळ आपली इच्छा व्यक्त केली की नाथ भगती अति सुखदायनी देहू कृपा कर अनपायनी. हे प्रभो मला तुमच्या निर्मळ भक्तीचं वरदान द्या. हे हनुमंताने प्रभू रामचंद्रांच्या चरणी मागितलं आणि प्रभू रामचंद्रांनी देखील लगेच त्वरित सुनी प्रभु परम सरल कपिबानी एव मस्तु तब कहेहु भवानी. अशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला ज्या परम सरळ वाणीच्या श्रवणातून ही भक्ती परिधान केली, बिभीषण देखील आपल्या या परम सरळ वाणीच्या आधाराने आपल्या हृदयाची अवस्था प्रभू रामचंद्रांच्या समोर विदित करतो की होतो मी पहिल्यांदा, माझ्या देखील चित्तामध्ये अनेक वासना होत्या, परंतु हे प्रभो आपल्या नामाच्या आधाराने, आपल्या भजनाच्या आधाराने त्या आता माझ्या वासना निघून गेल्या. आता मला केवळ आपल्या भक्तीचं वरदान द्या. ती भक्ती जी शिवाच्या हृदयामध्ये नित्य निवास करते, अशा या पवित्र भक्तीचं आपण मला वरदान द्या. आणि अशा पद्धतीने बिभीषण हे शब्द उच्चारण करताच प्रभू रामचंद्र एव मस्तु कह प्रभु रणधीरा. लगेचच प्रभू रामचंद्रांनी देखील बिभीषणाला या निर्मळ भक्तीचं वरदान देऊन टाकलं. आणि त्यानंतर एक अद्भुत प्रसंग तिथं घडला की मागा तुरत सिंधू कर नीरा. प्रभू रामचंद्रांनी बिभीषणाला भक्तीचं वरदान दिलं आणि आपल्या सख्यांना सांगितलं की अरे जाऊन समुद्राचं जल घेऊन या बरं. मागा तुरत सिंधू कर नीरा. कशासाठी मागितलं हे जल? कथेच्या अनुषंगाने जर विचार केला तर प्रभू रामचंद्र बिभीषणाचा राज्याभिषेक करू इच्छित आहेत. त्याला जे केवळ लंकेश हे नाव देऊन शब्दाच्या आधाराने जरी त्याला ही बिरुदावली दिली असली तरी प्रभू रामचंद्र त्याचा राज्याभिषेक करू इच्छित आहेत. सज्जनो, इथं आपल्याला गुरुकृपेने थोडंसं थांबून या घडणाऱ्या घटनांचा मागोवा घेतला पाहिजे. बघा, भजनानंदी जो आहे, जो प्रभू रामचंद्रांशी अनन्य आहे, ज्याला आता स्वतःसाठी काही मागणं राहिलंच नाही, आपल्याला ही स्थिती ऐकताना असं वाटतं की आजच्या काळामध्ये असं होता येणं केवळ अशक्य आहे. एवढा प्रभू रामचंद्रांवरती अनन्य विश्वास ठेवून आपण जगत असताना हा समाज ज्यामध्ये अनेक रावण आहेत, अनेक राक्षस आहेत, ते आपल्याला कदाचित ओरबडून खातील. आणि त्यामुळं आमचे तर्क हे नेहमी आमच्या हृदयामध्ये काम करत असतात. आमची बुद्धी ही नेहमी भक्तीच्या एका बाजूला उभी राहते. त्यामुळं आमच्या हृदयात अनन्यता येत नाही. आमचे तर्क काही केल्या संपू शकत नाहीत.
आणि अशा तर्कांच्या सीमारेषेमध्ये या भक्तिरूपी सरितेचं जल काही केल्यास समुद्रापर्यंत जाऊ शकत नाही. इथं बिभीषणाचे सर्व तर्क संपले, कारण की त्याने ज्या पद्धतीने रावणाचा त्याग केला, यामध्ये कुठलाही बुद्धिमान मनुष्य म्हणेल की अरे बिभीषणा, केवढं मोठं तू पाऊल उचललंस रे बाबा. आता तिथं जाऊन तुला अनेक हाल अपेष्टांना जर सामोरं जावं लागलं तर, सुग्रीव म्हणाला त्याप्रमाणे जर त्यांनी खरंच तुला तुरुंगात टाकलं असतं तर किती हाल अपेष्टांना तू सामोरं जाणार होतास. असं एवढं मोठं पाऊल. काही पारमार्थिक मंडळी श्री महाराजांच्या वचनांच्या आधाराने आपल्याला म्हणतात की महाराजांनी सांगितलंय की आपण प्रापंचिकांनी जरी कोणी काही मागितलं तरी मध्यम स्वरूपाचंच त्याला द्यावं. आणि हो, आपल्या माणसाने उत्तम प्रपंच करावा, त्यामध्ये हेळसांड करू नये. मग असं बिभीषणासारखं जर आपण वागलो, प्रभू रामचंद्रांवरती आपला सगळा अनन्य भार टाकला, तर मग आपण श्री महाराजांच्या वचनांप्रमाणे वागूत का, असा देखील प्रश्न त्याच्या समोर पडू शकतो. परंतु सज्जनो, भगवंताकडे जाणं हे एक वेड आहे बरं का. जोपर्यंत बुद्धीच्या या सर्व तर्कांना आपण तिलांजली देत नाही, तोपर्यंत आपण भगवंताच्या चरणी अनन्य होऊ शकत नाही. बघा, सर्व संतांचं चरित्र आपण जरी अभ्यासलं तरी एक लक्षात येतं की एक विलक्षण असं भगवंताचं वेड लागल्याशिवाय आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. बघा, अनेक नद्या हिमालयात उगम पावतात, अनेक नद्या या भूमीमध्ये वाहत असतात, परंतु बऱ्याचशा नद्या यामध्ये सुकून जातात, त्यांचं जल आटून जातं, त्या समुद्रापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्याच्यामध्ये मिसळू शकत नाहीत. आणि भक्तिरूपी समुद्राचं हे जल प्रभू रामचंद्रांनी मागितलंय, कारण त्या समुद्रामध्ये बिभीषण रूपी ही सरिता आता येऊन पोहोचलेली आहे, त्यामध्ये ती सामावलेली आहे. प्रभुपद प्रीती सरित सो बही, भगवंताच्या प्रेमाचं हे जल या नदीमध्ये तुडुंब भरून वाहत होतं, जे कुठल्याही बाह्य असलेल्या सजल मूल जिन सरितन नाही, बरशी गहे पुनी तब ही सुखाई, अशा पद्धतीने ही नदी नव्हती. ही आपल्या अंतरंगामध्ये कुठल्याही प्रकारच्या सामाजिक असलेल्या क्लेशांचा विचार न करता धावत होती, अत्यंत उत्कटतेने धावत होती. आणि अशी बिभीषण रूपी ही नदी, ही सरिता ज्या प्रभू रामचंद्र रूपी समुद्रामध्ये येऊन विसावली, अशा या भक्त आणि त्याच्या भगवंताच्या मिलनाचा, जीव आणि शिवाच्या मिलनाचा हा समुद्र, त्या समुद्रामधलं हे अत्यंत पवित्र जल प्रभू रामचंद्रांनी बिभीषणासाठी मागितलंय. आता मुख्य मुद्दा, आम्ही आमच्या बुद्धीच्या या तर्कांना का तिलांजली देऊ शकत नाही? कारण आम्हाला असं वाटतं की राम आहे, ठीक आहे, परंतु हा व्यवहार देखील तेवढा सत्य आहे. आम्हाला आमच्या बुद्धीच्या आधारानेच तो चालवला पाहिजे. आपण जर असं वागलो तर समाज काय म्हणेल, लोक कशी वागतील, या सर्व प्रकारच्या भीतींना आम्ही घेऊन जगत असतो. परंतु जसे एखादा आकाशामध्ये झेपावलेलं अवकाशयान गुरुत्वाकर्षणाची कक्षा भेदूस तर आपली संपूर्ण ताकद जसं पणाला लावतं, ज्याप्रमाणे एखादं विमान टेक ऑफ घेताना आपली सगळी इंजिन्स चालू करून ज्या पद्धतीने ते एवढा मोठा बोजा आकाशामध्ये झेपवतं, सज्जनो, परमार्थामध्ये देखील ती धारणा दृढ होताना आम्हाला आमच्या सर्वस्वाची ताकद या परमार्थामध्ये पणाला लावावी लागते. तिथं अनेक प्रकारच्या, कदाचित आपण ज्याला आउट ऑफ कम्फर्ट झोन म्हणतो, अशा पद्धतीच्या स्थितींना आपल्याला सामोरं जावं लागतं. परंतु ज्यालाही आपल्या समर्पणाच्या भावनेच्या आधाराने प्रभू रामचंद्रांच्याकडे झेपावता येतं, त्याचा प्रपंच सांभाळणं, त्याचा व्यवहार सांभाळणं, आणि इतकंच नाही, त्याच्या कल्पनेच्या पलीकडे त्याला उंचीवरती नेणं, त्याला सुयश प्राप्त करून देणं, ही कोणाची जबाबदारी राहते? अशा वेळेला कोणाची राहते? ती माझ्या प्रभू रामचंद्रांची राहते. कारण जसं लेकरू आईकडे झेपावल्यानंतर आईची जबाबदारी आहे मुलाला वेळेवर खायला घालणं, त्याचं संगोपन करणं, त्याप्रमाणे तुम्ही या दृश्य जगाच्या कवेतून रामाकडे झेपावला की त्या रामरूपी आईची जबाबदारी राहते त्या लेकराचं अत्यंत कोड कौतुक करणं, त्याचा सांभाळ करणं. आणि जसं एखादं छान नटवलेलं मूल आईच्या कडेवर प्रत्येकाला हवं हवंसं वाटतं,
त्याप्रमाणे या भगवंताचा जो भक्त आहे, ज्याने आपल्या आईला अशा पद्धतीने स्वीकारलंय, बिलगलंय, अशा या मुलाला ती आई सर्वांग सुंदर करून टाकते. ही भक्ताची अनन्यता रामाला जणू काही या विश्वामधलं त्याला सर्वोच्च स्थान देण्यासाठी भाग पाडते. आणखीन एक पद्धतीने हा विचार समजून घ्या सज्जनो. मला आठवतं आमच्या गोंदवल्याला मालाडचे आमचे बाबांचे एक अत्यंत अनुयायी आणि माझे देखील अत्यंत चांगले मित्र दाभोळकर म्हणून आहेत. त्या दाभोळकर काकांनी मला 2011 साली एकदा मी असाच गोंदवल्यामध्ये निरूपणांची सेवा झाल्यानंतर कंपनीचा काही फोन चालला होता आणि मी बोलत बसलो होतो फोनवर. ते माझ्या खोलीतच होते आणि त्यानंतर मी पुण्याला जाण्याच्या गडबडीमध्ये होतो. ते म्हणाले मी रात्री बोलतो आणि त्यानंतर त्यांनी मला रात्री एक खूप मोठा मेसेज पाठवला. तर तो माझ्या कुठेतरी स्मरणामध्ये घट्ट बसून गेला. त्या मेसेजमध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की तुला आता श्री महाराजांनी स्वीकारलंय. तुझा परमार्थ आणि प्रपंच या सगळ्याची जबाबदारी श्री महाराजांच्याकडे लागली. त्यामुळे तू आता एकच कर, कुठल्याच गोष्टीची काळजी करू नको. कुठल्याच, ना तुझ्या प्रपंचाची, ना तुझ्या बिझनेसची, ना तुझ्या परमार्थाची. जे तुझ्या बुद्धीच्या पलीकडे आहे, जे तुझ्या कल्पनेच्या पलीकडे आहे, ते समस्त काही आता श्री महाराज तुला तुझ्या आयुष्यात देतील. आणि न जाणे आयुष्यामध्ये अजूनही काय काय पाहायचंय, परंतु जे काही दिलं आहे तेच मुळी कल्पनेच्या पलीकडे आहे. सज्जनो, आपण रामाची केलेली सेवा जी असते ना, राम कधीच कोणाची सेवा ठेवून घेत नाही. हे रामाचं एक अत्यंत गुह्य असं अंतरंगाचं गुणधर्म आहे. तुम्ही थोडीशी निस्पृहतेने रामाची सेवा करा, निस्वार्थपणे करा, कुठल्याच अपेक्षेविना करा. रामाला सर्व काही तुम्हाला देणं भाग पडतं. असा हा बिभीषण रामाकडे झेपावलाय आणि या बिभीषणाला प्रभू रामचंद्रांनी काय दिलं? असं काही राम तिलक तेही सारा. तुझी इच्छा असो नसो, तू म्हणतोस तेही योग्य आहे की उरकछु प्रथम बासना रही, मान्य आहे. आणि तुला माझ्या या असलेल्या भजनानंदी प्रेमामध्ये या समस्त वासना वाहून गेल्याची अनुभूती येते, ते देखील योग्य आहे. मी हे देखील मान्य करतो की जदपि सखा तव इच्छा नाही. मला हे देखील मान्य आहे की तुला आता कशाचीच इच्छा नाहीये. तू आता परिपूर्ण झालायस, तुला माझं दर्शन झालंय, तू मला सन्मुख आलायस, आता तुला कशाचीच इच्छा नाही. परंतु अरे सख्या, काय सांगू रे, जदपि सखा तव इच्छा नाही. परंतु हे सख्या, मोर दरसु अमोघ जग माही. माझं या विश्वामधलं दर्शन ज्याने घेतलंय तो खरोखर या लक्ष्मीचा पुत्र होऊन जातो. आणि त्यामुळं तो कधीच दैन्यवणा राहू शकत नाही. सुदामा देखील शेवटपर्यंत आपल्या सख्याजवळ, श्रीकृष्णाजवळ कुठलीच गोष्ट मागू शकला नाही, परंतु श्रीकृष्णाला सन्मुख गेला. श्रीकृष्णाने देखील सुदाम्याला तेच प्रेम दिलं जे प्रभू रामचंद्रांनी बिभीषणाला दिलं. सुदामा आणि बिभीषण दोघेही निरीच्छ होऊन भगवंताच्या दर्शनाला गेलेले आहेत. परंतु जेव्हा सुदामा आपल्या घराकडे वळतो तोपर्यंत भगवंताने त्याच्यासाठी राजमहाल उभारावा. हे सख्यत्व आहे. जसा मी राहतो तसा माझा सखा राहायला हवा, हे श्रीकृष्णाचं प्रेम होतं. आणि त्यामुळं सगळं घर रोषणाईने भरलेलं आहे. दागदागिने घालून पत्नी, पुत्र, कन्या समस्त सर्वजण सुदाम्याच्या स्वागतासाठी उभे आहेत. मोर दरसु अमोघ जगमाही. सज्जनो, विवेक वैराग्य याचा अर्थ तुम्ही जर नीट समजून घेतला तर तुम्हाला दासबोधामधलं संत लक्षण, संत स्तवन यामधली नेहमी एक ओवी लक्षात ठेवली पाहिजे की मोक्षश्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत जीव दरिद्रीय संख्यात नृपती केले. साधा राजा नाही, नृपती.
समस्त या नरांचा जो पती आहे असा हा राजा या संत दर्शनामधून होतो. संत त्या जीवाला मोक्षाचे अलंकार परिधान करतात. परंतु एक लक्षात घ्या, मोक्षाचे अलंकार परिधान करण्याच्या आधी अर्थ, धर्म आणि काम या 3 पायऱ्या आहेत, हे विसरता कामा नये. आपल्याला असं वाटतं की परमार्थ करणं म्हणजे सगळं काही जीवनाचं तिलांजली देणं. यस, ती आहे, पण ते अर्ध सत्य आहे. तुम्ही तुमच्या मनाने तुळशी पत्र ठेवा, तुम्ही तुमचं मागणं बंद करा. श्री महाराज म्हणायचे, तुमचं मागणं बंद झालं की मी जे तुम्हाला देईन त्याने तुमची झोळी फाटून जाईल. रामाकडे काहीच मागू नका, काहीच मागू नका. मला केवळ तू हवायस रामा, तू हवायस. ही मनाची प्रामाणिकतेवरती काम करूया, त्याचं शुद्धीकरण आपण करूया. आणि जेव्हा मनामध्ये खरोखर अशी ही भावना प्रज्वलित होईल की हे सगळं आहे, ठीक आहे, पैसा, अडका, मुलं बाळ, प्रपंच तो त्याच्या पद्धतीने चाललाय, परंतु हे रामा, तू मला कधी आपलं म्हणशील, माझा कधी स्वीकार करशील. रामा, मला दर्शन दे, तुझ्या दर्शनाविना मला चैन पडत नाही रामा. अशा या उत्कट भावनेने जो तळमळू लागेल, त्याचीच ही सरिता प्रभू रामचंद्र रूपी असलेल्या समुद्रापर्यंत जाईल. बघा, ही निरंतर उत्कटता आम्हाला प्रभू रामचंद्रांशी संयोग आणून देईल. आणि प्रभू रामचंद्रांचा संयोग होताच तुमच्या जीवनामध्ये जिथं अर्थ कमी आहे त्याची व्यवस्था रामराया करेल. जिथं तुमच्या धर्माचं कुठं आचरण चुकतंय ते देखील प्रभू रामचंद्र नीट करून घेतील. तुम्हाला ज्या ज्या काही वासना अतृप्त आहेत त्या नीतीच्या असलेल्या वासनांची तृप्ती देखील प्रभू रामचंद्र करून देतील. आणि मग अशा परिपूर्णतेने तुम्हाला या मोक्षाचा ते अधिकारी करतील. बघा, पूज्य आनंदसागर महाराजांना देखील श्री महाराजांनी विवाहाला उभं केलं, कारण उरकछु प्रथम बासनार आहे. याच जन्मात मोकळं करायचंय, ठीक आहे, परंतु त्याची असलेली ही छोटीशी अतृप्त कामना, ज्याचं दर्शन श्री महाराजांना होतंय, ज्याची जाणीव कदाचित आनंदसागरांना नाही. आमच्या चित्तामध्ये काय आहे, कुठलं न्यून आहे, आम्हाला काय कळणार आणि आम्ही काय मागणार? आम्हाला आमचीच ओळख अजूनही नाही. आम्ही रामाजवळ आपल्यासाठी काय मागायचं? मग आम्ही एकच करावं की रामाला सन्मुख जावं, आपण त्याला शरण जावं. डॉक्टरला शरण गेल्यानंतर जसं आपल्या तब्येतीच्या तो सर्व टेस्ट करतो, त्याचे सगळे वेगवेगळे असलेले अनालिसिस बघतो, त्यातून ते योग्य औषध जसं आपल्याला देतो, जसं आपलंच रक्त असून आपल्याच असलेल्या या देहाची आपल्याला कल्पना नसते, परंतु ते रिपोर्ट सगळे बघितल्यानंतर जसं योग्य औषध मिळताच आम्हाला आराम वाटू लागतो. सज्जनो, तसं रामरूपी राजवैद्य आहे हा. तो आमच्या अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या समस्त सूक्ष्म देहावरती काम करतो. त्यामध्ये कुठं बिघाड आहे, कुठं न्यून आहे, मोक्षापर्यंत जाण्यासाठी काय आडकाठी आहे, या सगळ्याची जाणीव त्याला आहे. आपण केवळ एकच करावं, त्याला शरण जावं, उत्कटतेने त्याचं भजन करावं आणि आपलं मागणं बंद करून टाकावं. गोस्वामीजी म्हणतात, रावण क्रोध अनल निज, श्वास समीर प्रचंड, जरत बिभीषणु राखेऊ, दिनेहु राजू अखंड. काही तासांपूर्वी जो बिभीषण या रावणाच्या अत्यंतिक मोठ्या संतापाला सामोर गेला होता, ज्या संतापामुळे कदाचित बिभीषणाचा जीव वाचणं देखील अशक्य होतं, परंतु अशा या क्रोधरूपी अग्नीमध्ये बिभीषणाला जळण्यापासून कोणी वाचवलं? बघा, ज्या प्रभू रामचंद्रांची सत्ता या जीवावरती चालते ना, त्यांच्यासाठी अशक्य असं काहीच नसतं. त्यामुळे तुम्ही घेतलेलं नाम, त्या आधाराने तुमचं जो ऋणानुबंध या प्रभू रामचंद्रांच्या चरणांशी झालाय आहे, त्या स्थितीमध्ये तुमच्या जीवाचं कसं कल्याण करायचं याचीच जणू काही या प्रभू रामचंद्रांच्या हृदयामध्ये नित्य चिंतनाची अवस्था असते. आणि त्यामुळं प्रभू रामचंद्र इथं बसलेले आहेत, परंतु त्यांचं लक्ष आहे, अरे माझ्या बिभीषणावरती रावण धावून जातोय, कदाचित त्याच्या या संतापामुळं तो त्याच्या देहाची खांडोळी देखील करू शकेल. त्याच क्षणी आकाश मार्गामध्ये बिभीषण उचलला गेला. ह्याच्या अधिकाने उचलला गेला. बरं, सचिव संग लई नभपथ गयहू, सब ही सुनाई कहत अस भयहू. प्रभू रामचंद्रांच्याकडे जाताना या आकाश मार्गामध्ये जाण्याची ही विलक्षण ताकद
कोणी दिली? कोणी दिली? त्या दोरीला ओढलं गेलं विभीषण रूपी ज्या या सूक्ष्म देहाशी प्रभू रामचंद्रांचा संबंध आहे, त्यांनी जणू काही अलगदपणे या रावणाच्या असलेल्या संतापामधून विभीषणाची सुटका केली. जरत विभीषण राखेहू, आणि काय? दिनेहू राजू अखंड. हे अत्यंत अनंत कल्पांपर्यंत टिकणारं असं लंकेचं राज्य विभीषणाला प्रभू रामचंद्रांनी क्षणामध्ये देऊन टाकलं. बघा, आपण रामाचे झालो ना तर जीवनात कल्पनेच्या पलीकडे घटना घडतात, आणि हे प्रत्येकाच्या जीवनात जेव्हा तो डोकावून पाहतो तेव्हा त्याला दिसतात की अरे मी विचार काय करत होतो, माझ्या समोर काय लिहिलं होतं आणि घडलं काय. हनुमंत देखील तिथं शांतपणे उभा होता, कारण की त्याला माहिती होतं जे काही रामाची इच्छा असेल तसंच होईल. त्यामुळं ते राक्षस धावत आले आणि त्याच वेळेला विभीषणाने येऊन त्या राक्षसांना थांबवलं. इथं प्रत्यक्ष विभीषणावरती संकट आलं, त्यावेळेला सहजपणे विभीषण आकाश मार्गाकडे गेला. त्यावेळेला कोणालाही लक्षात आलं नाही की अरे विभीषणाकडे ही सिद्धी कधीपासून आली, कशी आली. आणि असा विभीषण प्रभू रामचंद्रांच्या चरणी आला आणि त्याच्या मनामध्ये नसलेली अशी कल्पनातीत या प्रभू रामचंद्रांनी लंकेच्या राज्याची भेट त्याला दिली. आणि ती दिल्यानंतरही प्रभू रामचंद्रांचा स्वभाव कसा आहे? जो संपत्ती सिव राव नाही, दिनी दिये दसमात. अहो, जीवनामध्ये किती कष्ट करावे लागतात अशा गोष्टी मिळवण्यासाठी. त्या रावणाने या लंकेवरती असलेला आपला प्रभाव सिद्ध करण्यासाठी कैलास उचलला, त्यासाठी महादेवाला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न केला. आपली 10 मुख एक एक करून महादेवाच्या चरणी त्याने अर्पित केली, आणि तत्पश्चात महादेवाच्या प्रसन्नतेतून या लंकेचं राज्य, या रावणाला श्रेष्ठत्व प्राप्त करण्याचं सामर्थ्य या महादेवाच्या आशीर्वादाने मिळालं. परंतु त्यासाठी रावणाला किती खटपट कराव्या लागल्या. आणि महादेवाने देखील शेवटी ज्याला म्हणतात ना इलाज को का इलाज, अशा पद्धतीने रावणाला हे सगळं दिलं. परंतु इथं मात्र अनायासे विभीषणाला या समस्त समर्पणामधून प्रभू रामचंद्रांनी राज्य देऊन टाकलं. आणि देताना देखील प्रभू रामचंद्रांची कशी अवस्था आहे? सोई संपदा विभीषणही सकुच दीनी रघुनाथ. संकोचाने दिलेली की अरे मी तुला एवढंच देऊ शकतो, माझा संकोच आहे, परंतु हे तू घेशील ना? मला माहिती आहे तुझ्या समर्पणाच्या पुढं हे लंकेचं राज्य देणं म्हणजे अगदीच क्षुल्लक आहे. असा हा प्रभू रामचंद्रांचा संकोची स्वभाव. आणि कुठल्याही पद्धतीची मागणी न करता विभीषणाला हे प्रभू रामचंद्रांनी अखंड राज्य देऊन टाकलं. सज्जनो, अशा या विभीषणाच्या चरित्राचा इथं विराम होतो आणि इथून आता कथानक एका वेगळ्या दिशेने निघतं. त्याचं चिंतन आपण उद्यापासून करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.